श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धासी विन्वितसे परियेसी रुद्राध्याय विस्तारेसी दंपतीसी सांगितला. पुढे काय वर्तले विस्तारुनी सांगावहिले. मन माझे वेदिले श्री गुरुचरित्र ऐकावया. सिद्ध म्हणे एक ताता अपूर्व असे पुढे कथा. तेची जाण पतिव्रता श्री गुरु ते विन्वित. कर जोडुनी गुरुसी विन्वितसे भक्तिसी. आम्हा गती पुढे कैसे कवने परी असावे. या कारणे आपणासी एखादा मंत्र उपदेशी. जेणे होय स्थिर जीवासी चरण स्मरण सनातन. श्री गुरु म्हणती तेसी श्रियासी मंत्र उपदेशी. पती भक्ती विनेत्यासी उपदेशासी देऊ नये. देता उपदेश श्रियासी विघ्न असे मंत्रासी. पूर्वी शुक्राचार्यासी झाले असे परियसा. ऐसे एकता गुरुवचन विन्वितसे कर जोडून. श्रिया केवी मंत्रहीन शुक्राचार्या कैसे झाले. विस्तारोनी अम्मासी सांगा स्वामी कृपेसी. म्हणून लागली चरणासी करुणावचने करुनिया. श्री गुरु सांगती तेसी पूर्वकथा ही ऐसी. युद्ध दैव दैत्यासी सदैव होय उधारा. दैत्य सैन्य पडेरणी शुक्र जपे संजीवनी. सकळ सैन्य उठवूनी पुनरुपी युद्ध पाठवित. इंद्र वज्रे असुर मारी शुक्र अमृत जप करी. सवेची येती निशाचरी दैव सैन्य मारावया. ऐसे होता एके दिवशी इंद्र गेला कैलासासी. सांगे स्थिती शिवासी शुक्राचार्याची मंत्रकरणी. कोपोनिया ईश्वर नंदीस सांगे उत्तर. तुवा जाऊनी वेगवक्त्र शुक्राचार्य धरून यानी. स्वामीचे वचन ऐकोनी नंदी गेला ठाकोनी. होता शुक्र तपद्यानी मुखी धरिला नंदीने. नंदीने तर शिवापासी अकांत वर्तला दैत्यासी. ईश्वरे प्राशिले शुक्रासी अगस्ती सिंधूची आपरी. ऐसा कित्येक दिवसापरी होता शुक्र शिवाचे उदरी. निघुनी गेला मूत्रद्वारी विसर पडला शिवासी. पूर्वी होते शुक्र नाव ईश्वर उदरी झाले उद्भव. नाव पावला भार्गव पुन्हा संजीवनी जपे. इंद्र मनी विचारी पुरोहितासी पाचारी. कैसा शुक्र जिवंत करी पुन्हा दैत्याजनासी. त्यासी विघ्न करावे एक तू पुरोहित विवेकयुक्त. बुद्धी विचारी अनेक बृहस्पती गुरुराया. पाहे पादैत्याचे देव कैसे शुक्रासारिखा गुरु विशेषे. देतो शिवासी भरवसे दैत्य येती युद्धासी. तैसा तू नव्हे सम्मासी अम्मा ते का उपेक्षिसी. देव गुरु तू म्हणविसी बुद्धी करी शीघ्र आता. तू पूज्य सकळ देवांसी जरी अम्मा कृपा करीसी. शुक्राचार्य काय विशेषी तुझ समान नव्हे जाना. ऐसे नाना परे देख इंद्र अमर नायक. पूजा करी उपचारिक बृहस्पती संतोषला. गुरु मनी इंद्रासी यासी एक तो उपायासी. षट करणी करावे मंत्रासी सामर्थ्य राहील शुक्राचे. एखादा पाठवावा शुक्रापासी विद्यार्थी करून त्वरिसी. मंत्र शिकेल भरवसी विद्यार्थी रूपे करून या. आपला पुत्र कच असे त्याते पाठवो विद्याभ्यासे. मंत्र शिकेला आहे कैसे संजीवनी अवधारा. कचाते आणुनी बुद्धियुक्ती सांगतसे बृहस्पती. तुवा जावे शुक्राप्रती विद्यार्थी रूप धरुनी. आमची निंदा तेथे करी मनोभावे सेवा करी. संजीवनी कवने परी मंत्र शिके पुत्रराया. इंद्रादिक देवताचा निरोप घेऊन पितयाचा. शुक्राप्रती गेला कचा विद्यार्थी रूप धरुनी. नमन केले साष्टांगी उभा राहिला करुणांगी. शुक्र पुसतसे वेगी कवन कोठून आलासी. बोले आपण द्विजकुमार तुझी कीर्ती ऐकली थोर. विद्याभ्यासी मनोहर म्हणून आलो सेवेसी. सेवक होईन तुमचे चरणी आलो इच्छेसी धरोनी. तू भक्तवत्सल शिरोमणी अनाथांचा प्रतिपालक. बोलोनी ऐसे कच वचन विन्वितसे कर जोडून. शोक कन्या जवळी येऊन पित्या लागे विन्वित. पित्यासी म्हणे ओ दैवयानी विप्रबला दिसे नयनी. याते तुम्ही शिष्य करुनी विद्याभ्यास सांगावा. कच सुंदर सुलक्षण जैसा दिसे की मदन. दैवयानी करी चिंतन ऐसा पती वावा म्हणे. ऐसे वासना धरुनी पितया ते विनवोनी. शिष्य केला कच सगुणी शुक्राचार्य विद्या सांगे. ऐसा विद्याभ्यास करीत दैत्य कुळी म्हणती निश्चित. देवगणी आले सत्य कपट वेशे करुणी.
शिकोनिया विद्येसी जाऊनी शिकविल देवांसी. उंडे होईल आम्हासी तेने मनी चिंतावले. काळ क्रमिता एके दिवशी कच पाठविला समिधासी. दैत्य जाती सवोसी तया कचाचे अवधारा. राणी जाऊनी समागमेसी दैत्य मारिले कचासी. समिधा घेऊनी घरासी दैत्य आपण येत झाले. शुक्राचार्याची कन्या पितयासी परममान्या. पितयासी विनवी धन्या कच कैसा नाही आला. कच आलिया वाचुनी भोजन न करी दैवयानी. ऐसे एकता निर्वाणी शुकाचार्य चिंतावला. ज्ञानी पाही मानसी मृत्यू झाला असे तयासी. मंत्र जपोनी संजीवनीसी त्वरित घरी आणिला. आणि कवता बहुत दिवस दैत्य करती अति द्वेष. गेला होता वनास पुनरपी तयासी वदिले. मागुती वाचेल मनोनी चूर्ण करीती छेदुनी. दाही दिशा टाकुनी आले घरा पुनरपी. दिवस गेला अस्तमानी पुसतसे दैवयानी. कच न दिसे म्हणूनी पितया ते विनवित. कच माझा प्राण सखा न आनिशी जरी काही न विखा. दावी मज तयाची मुखा म्हणून प्रलाप करीतसे. कन्येवरी ममत्व बहुत तेने शुक्रज्ञाने पळत. छिन्न भिन्न केले म्हणत मंत्र जपला संजीवनी. धन्य मंत्राचे सामर्थ्य कच आला घरा त्वरित. दैवयानी संतोषना पितयाने अलिंगिली. दैत्य मनी विचार करीती काय केल्या न मरे म्हणती. गुरु कन्येसी याची प्रीती म्हणून गुरु वाचवितो. आता उपाय करू यासी उदयी येईल एकादशी. मारुनी मिळवू पाणीसी गुरुमुखे पाजावे. ऐशी निवृत्ती करोनी आली एकादशी दिनी. कचा ते बाहेर नेऊनी मारिते झाले दैत्य शिष्य. प्राशान करिविती गुरुसी मिळवोनिया मध्यरसी. स्निग्ध मिळवोनिया बहुवसी शुक्र गुरुसी देती झाले. मागुती पुसे दैवयानी पितया ते विनवोनी. कचा सियानी म्हणून रुदन करी आक्रोशे. शुक पाहतसे ज्ञानी न दिसे कच त्रिभुवनी. खेद करीतसे मनी कन्या लोभे करुनिया. विचार करिता सर्वा ठाई दिसू लागला आपले देही. संदेह पडला शुक्रासी पायी कैसे करावे म्हणून. कन्येसी म्हणे शुक्र देखा कच नये आता एका. माझे उदरी असे निका कैसा काढू तयासी. यासी काढिता आपणासी मृत्यू होईल परियेसी. काय अभिलाष असे त्यासी म्हणून कन्येसी पुसतसे. पितया विनवी दैवयानी अभिलाष होता माझे मनी. बार्या याची होनी दोघे राहू तुझपाशी. हाची व्हावा माझा पती ऐसे संकल्पिले चित्ती. न उठे जरी पुढती तरी प्राण त्यागिन. संदेह पडला शुक्रासी बोधिता झाला कन्येसी. त्यास उठविता आपणासी मृत्यू होईल उधारी. कन्या मनी पितयासी सकळा तू वाचवीसी. आपला प्राण जाईल मनसी हे आश्चर्य वाटतसे. शुक्र म्हणे दैवयानी मंत्र असे संजीवनी. मज वाचूनी नेने कोणी माते कोण उठविल. मंत्र सांगू नये कवना शट करणी होता जाईल गुन्हा. कचा करिता माझा प्राण जाईल देखा उधारी. न एके कन्या दैवयानी पितयाचे चरण धरोनी. विनवीत असे कर जोडोनी मंत्र आपणा ते शिकवावा. कचासी तू संजीवन करी तुझ येईल मृत्यू जरी. मी मंत्र जपोनी निर्धारी सजीव करील तुझ लागी. शुक्र म्हणे कन्येसी मंत्र सांगू नये श्रियासी. दोष असता परियसी वेदशास्त्र संमत असे. श्रियासी मंत्रपती भक्ती जपू नये मंत्रयुक्ती. सांगता दोष आम्हा घडती मंत्र सामर्थ्य जाईल. पितयासी म्हणे दैवयानी सुखी असा मंत्र जपोनी. प्राण जातो म्हणून मूर्छंगत पडिले ते. शुक्राची कन्येवरी प्रीती उठवून तियेसी अलिंगिती. मंत्र तियेसी सांगती संजीवनी अवधारा. आपल्या पोटी कच होता तोही होय एकता. मंत्र झाला षट कर्णता मग जपला कचा निमित्त. शुक्राचे पोटातुनी कच निघाला फोडुनी. मंत्र जपेती दैवयानी पितया ते उठविले. 3 वेळा मंत्र जपता कचे पाठ केला तत्वता. संतोष करी मनी बहुता कार्य साधले म्हणूनी. शुक्राचार्यचे नमोनी कच विनवी कर जोडुनी. माते दैत्य मारिती म्हणून निरोप द्यावा मज लागी. स्वामीचे निविद्या शिकलो तुझे कृपेने पूर्ण झालो. दैव कार्यार्थ संतोषलो म्हणून चरणी लागला. शुक्राचार्य हर्षोनी निरोप दिला त्या लागुनी.
पदर धरी दैवयानी पती व्हावे म्हणूया. तू ते मारिले 3 वेळा, मी वाचविले त्या काळी. विद्या शिकलासी पितया जवळी, अवश्य वरावे मज लागी. कच म्हणे एक बाळी, गुरु कन्या भगिनी बोले. तुवा आमते वाचविले, माता होसी निर्धारी. वरिता दोष आपणासी, दूषण ठेवतील सर्व ऋषी. भगिनी तू आमचे होशी, कैसा वरू म्हणे तो. दैवयानी कोपुनी, शाप दिदला ते क्षणी. वृथा विद्या होईल मानी, समस्त विसरी तत्काळी. माझी अंतकरणीची आशा, वृथा केली निराशा. विद्या नाही तू जलवलेशा, म्हणून शाप दिदला. कच म्हणे येसी, वाया शापिले अम्मासी. पुरुष वरील तुझसी, ब्रह्मकुळा व्यतिरिक्त. तुझा पिता ब्रह्मज्ञानी, जाणे अमृत संजीवनी. तुझ शिकविले म्हणून पुढे मंत्र न चाले. ऐसा शाप देऊनी, कच गेला निघोनी. संतोष झाला इंद्रभुवनी, दैत्य जीवन नव्हेची. शुक्राच्या संजीवनी मंत्र, कामा नये झाला पात्र. श्रेयासी न सांगावा मंत्र, म्हणून श्री गुरु निरूपिती. श्रिया लागी पती सेवा, याची कारणे मंत्र न द्यावा. व्रतो उपवास करावा, गुरु पुरुष निरूपावे. सावित्री विनवी श्री गुरुसी, व्रत आचरिले बहुवसी. तुझे वाक्य अम्मासी, व्रत एखादे निरूपावे. तुझ वरी माझा विश्वास, तुझ वाचुनी नेनो आणि कास. व्रत तुझी अम्मास, व्रत तुझी चरण सेवा. भक्ती राही तुझे चरणी, ऐसा निरूप द्यावा मुनी. म्हणून लागली चरणी, कृपा करी म्हणून या. श्री गुरु म्हणती तेसी, सांगेन तुझ व्रत ऐसी. स्थिर होय अवयवपणासी, राज्य पावे तुझा पती. दंपत्य विनवी श्री गुरुसी, तुझे वाक्य कारण अम्मासी. जैसा तू निरूप देसी, तेने रीती राहटू. जो गुरु वाक्य न करी, तो पडे रौरव घोरी. तुझे वाक्य अम्मा श्री, म्हणून चरणी लागली. भक्त वत्सल श्री गुरुनाथ, सांगता झाला ती प्रीत. विस्तारुनी समर्थ, व्रत तेसी सांगितले. सिद्ध म्हणे नामधारका, श्री गुरु म्हणती कौतुका. एकता ती दंपत्तिनिका, अति प्रीती करुनिया. श्री गुरु म्हणती तयासी, सांगेन व्रत इतिहासी. ऋषी पुसती सुतासी, व्रत बर्वे निरूपावे. सूत म्हणे ऋषीश्वरा, व्रत सांगेन मनोहरा. श्रेया अथवा पुरुषा बरा, व्रत असे अवतारा. नित्यानंद असे शांत, निर्विकल्प विख्यात. ऐसा ईश्वर अर्चिता त्वरित, सकळाभिष्टे पाविजे. संसार सागरात, विषयातून आचरत. तेही पूजिता पूर्ण भक्त, यासी ईश्वर प्रसन्न होय. विरक्तत्वा संसाररत, विषयातून आसक्त. जे पूजिती पूर्ण भक्त, त्यासी ईश्वर प्रसन्न होय. तेने पाविजे पैल तीर, ऐसे बोलती वेदशास्त्र. स्वर्गापवर्गाधिकार, त्यासी होय परियसा. विशेष व्रत असे एक, सोमवार व्रत नायक. ईश्वरार्चन करा विवेक, सकळाभिष्टे पाविजे. नक्त भोजन उपवासी, जितेंद्रिय करा विशेषी. वैदिक तांत्रिक पूजेसी, विधिपूर्वक सकळिक. गृहस्थ अथवा ब्रह्मचारी, सुवासिनी कन्याकुमारी. भर्तुवीन विधवा नारी, व्रत करावे अवधारा. याचे पूर्वील आख्यान, सांगेन एका अति गहन. एकता करी पावन, सकळासही परियसा. स्कंद पुराणाची कथा, सर्व साध्य तयेका. पूर्वयुगी आर्यावर्तका, राजा एक अवधारा. चित्रवर्मा नाम त्यासी, धर्मात्मा राजा परियसी. धर्ममार्ग आचार्य हर्षी, अधर्माते शिक्षा करी. अखिल पुण्य त्याने केले, सकल संपत्ती वाढविली. समस्त पृथ्वी जिंकिली, पराक्रमे करुनिया. सहपत्नी असे धर्म करीत, पुत्रकाम्य शिवाप्रती. ऐसा किती काळ क्रमिती, कन्या झाली तया ते. अति सुंदर सुलक्षण, पार्वती रूप समान. तेज पाके सूर्यकिरण, अति लावण्य न वर्णवे. वर्तावया जातकासी, बोलाविले ज्योतिषी. बीज मिळाले अपारेसी, वर्तविती जातक. म्हणती कन्या सुलक्षण, नामे सीमंतिनी जाण. उमेसारखी मांगल्यपण, किंवा दमयंती स्वरूप होय. भगीरथी ऐसे रूपासी, लक्ष्मी सारखी गुणराशी. ज्ञाने देवमता सरसी, जानकी समान पतिव्रता. सूर्यासारखी होईल कांती, चंद्रासमान मन शांती. 10 सहस्र वरुषे ख्याती, पतीसह राज्य करील. जातक वर्तविले तेसी, राव पावला अति हर्षी. अखिल दानी विप्रासी, देता झाला अवधारा.
असता रावस भेसी बीज एक परेसी बयन धरिता वाक्यसी बोलतसे अवधारा एक राया माझे वचन कन्या लक्षण मी सांगेन 14वे वर्षी विद्वापन होईल येसी जानपा ऐसे वाक्य परिसोनी राव पडिला मूर्छा येऊनी चिंता वर्तली बहुमनी विप्रवाक्ये पर्यसा ऐसे सांगोनी ब्राह्मण गेला निगोनी तक्षण सर्वे दुःखाते पावून तळमळीत तेंदवा ऐसे बालपण क्रमिता 7 वर्षे जाती तत्वता चिंतित होती माता पिता वराड केवी करावे 14वे वर्षी विद्वापन म्हणून बोलिला ब्राह्मण तेने व्याकुळ अंतकरण राजा राजपत्नीचे कन्या खेळी राजंगणी सवे सकया ते घेऊनी बोलिता ऐकले विप्रवचनी 14वे वर्षी विधवत्व ऐसे कोणी वचन कन्या करीतसे चिंतन वर्तता आली एक दिन तया घरी ब्रह्मश्री लेखा याज्ञवल्क्यची आपत्नी मैत्रेयी म्हणोनी घरी आलो देखुनी चरण धरीत तेंदवा 22 साष्टांगे नमोनी कर संपुट जोडुनी विणवी करुणावचनी माते प्रतिपाळी म्हणतसे सौभाग्य स्थिर होय जेणे उपाय सांगे मज कारणे चंचळ असे अंतकरणे म्हणून चरणी लागली कन्या विणवी तेसी ऐसे व्रत सांग अम्मासी अम्मा जननी तुझे होसी व्रत सांग म्हणतसे एकोणी कन्येचे वचना बोले मैत्रेयी जाना शरण हरिगावे उमार मना वेवपण स्थिर होय सोमवार परियेसी व्रत आचारी नेमेसी पूजा करावी शिवासी उपवास करुनी अवधारा बरवी सुस्नात होनी पितांबर नेसुनी मन स्थिर करुनी पूजा करावी गौरीहरा अभिषेके पापक्षय पीठ पूजिता साम्राज्य गंधाक्षता पुष्पमाल्य सौभाग्य सौख्य पाविजे सौगंध होय धूपाने कांती पाविजे दीपदाने भोग नैवेद्य पर्णे तांबूलदाने लक्ष्मी स्थिर चतुर्विध पुरुषार्थ नमस्कारिता त्वरित ऐष्टेश्वर्य नांदत ईश्वर जप केलिया होमे सर्व कोश पूर्ण समृद्धी होत असे जाण करिता ब्राह्मण भोजन सर्व देवता तृप्त होती ऐसे सोमवार व्रत कन्ये करी हो निश्चित भय आली आदुरित पती हरती महाक्लेश गौरी हर पूजा करिता समस्त दुरेची जाती तत्वता एकोणी सीमंतिनी तत्वता अंगीकारले व्रत देखा सोमवाराचे व्रत आचरे सीमंतिने त्वरित पिता देखुनी निश्चित विवाह योग्य म्हणून राजा विचारी मानसी वराड करावे कन्येसी जैसे प्राप्त न असेल तेसी तेसे घडो म्हणतसे विचारोनी मंत्रियासी पाठविला झाला राष्ट्रासी दमयंती नळवंशी इंद्रसेनाचा सुकुमार चंद्रांगदवर बरवा जैसा तेज चंद्रप्रभा बोलाविले विवाह शोभा कन्या दिली संतोषे राजे भूमंडाली कदेखा समस्त आले वराडिका वराड झाले अति कौतुका मोहसावे नाना परी नाना द्रव्य अलंकार वराडिका दे नृपवर अखिल दाने देकार विप्रलागी देत झाला पाठवणी केली सकळिका जमात ठेविला कौतुका कन्या स्नेह अनेका म्हणून राहाविले राजपुत्र शुशुरगृही श्रिया प्रीती स्नेही काळक्रमिता एके समयी जलक्रीडेसी निघाला कलंदी म्हणजे नदीसी राजपुत्र परियेसी सर्वदळ समागमेसी गेला नदीसी विनोदे राजपुत्र निघे नदीत सवे निघाले लोक बहुत विनोदे असे पोहत अतिहर्षे जलक्रीडा पोहता राजकुमार देखा बुडाला मध्ये अंगोदका अकांत झाला सकळिका काढा काढा म्हणता ते सवे सैन्य लोक सकळ होते नावे करी प्रबळ उदकी पाहता ते तैवेळ नदीसे कोठे बुडाला अभयतटी सैन्यातून धावत गेले राजसदना व्यवस्था सांगती संपूर्ण जमात तुमचा बुडाला कालिंदी नदीच्या डोहात संगतीने होते पोहत अदृश्य झाला त्वरित नदीसे कुमार बुडाला एकोणी राजा पडे धरणी मूर्छना येऊनी तक्षणी कन्या एकताच श्रवणी तेजोपाहे प्राणाते राजा कन्येसे संभोगित आपण गेला धावत राजश्रिया शोक करीत कन्या दुखे अति बहु सीमंतीने करी शोका मनी देवा त्रिपुरात्तका शरण रिगाली आदेका मरण कैसे न आले मज मृत्यू 14 वर्षे जाण म्हणून धरिले तुमचे चरण
वृथा गेली व्रताचरण सोमवार शिवाचे. तव देणे अडळ सकळा, मज उपेक्षिले जाश्वनिळा. अपकीर्ती तुझ केवळा, शरणागता रक्षसी. स्मरण करी श्री गुरुसी, याज्ञवल्क्य पत्नीसी. सांगितले व्रत अम्मासी, सौभाग्य स्थिर म्हणूनिया. तिची या वाक्ये करोनी, पूजिले शिव भवानी. वृथा झाली माझे मनी, शीघ्र विनवे शिवासी. ऐसे दुःख प्रलापत, सीमंतीने जाय रडत. गंगा प्रवेश करीन म्हणत, निघाले वेगे गंगेसी. पिता देखोनी नयनी, दारावया गेला धावोनी. कन्ये ते अलिंगोनी, दुःख करी अत्यंत. सकळ मंत्री पुरोहित, सर्व सैन्य दुःख करीत. बोलाविले नावे करी त्वरित, पहा म्हणती गंगेत. गंगा सकळ शोधिती, न दिसे कुमार कवने गती. शोक करीतसे सीमंती, राजा संभोगी तेसी. राजकुमाराचे सेवक, करू लागले बहु दुःख. सांगो गेले पुत्र शोक, इंद्रसेना कारणी. एकोनिया इंद्रसेन, दुःख करी अति गहन. बाये सहित धावून, आला तया मृत्यूसळा. दोघे राव मिळून, शोक करती दारुण. आहा कुमार म्हणून, ओर शिर पिटताती. आहा पुत्र ताता म्हणत, राजा गडबडासे लोळत. मंत्री राजकुळ समस्त, नगर लोक दुःख करीती. कोठे गेला राजसूत, म्हणून सीमंतीने रडत. खिन्न झाले समस्त, माता पितर शिशुराती. कोणे स्थानी पती गेले, म्हणून सीमंतीने लोळे. ललाट हस्ते पिटले, पार नाही शोकासी. सीमंतीने मने पितयासी, प्राण तेजीन पती सरसी. वाचवनिया संसारासी, वैधव्य कोण भोगिल. पुसे सकळ द्विजासी, करावे की सगमनासी. विप्रसांगती रायासी, प्रेता वेगळे करू नये. प्रेत शोधावे नदीत, दहन करावे कन्ये सहित. न दिसे बुडाला गंगेत, केवी सगमन होईल. आता ऐसी ऐसे करणे, प्रेत सापडे तव वरी राखणे. एकोनिया द्विजवचने, राजा कन्ये विनवितसे. ऐसे व्याकुळ दुःख करीती, मंत्री पुरोहित म्हणती. जे असेल होणार गती, ब्रह्मदिका चुकेना. होणार झाली दैव करणी, काय कराल दुःख करोनी. ऐसे मंत्री संभोकोनी, रायते चला म्हणती. निघाले राजे उभयता, मंदिरा पावले दुःख करीता. इंद्रसेन अति दुःखिता, न विसरे कधी पुत्र शोक. राज्य व्यापार सोडूनी, दुःख करी पुत्र चिंतनी. गोत्रजी राज्य हिरोनी, कपटे घेतली तयाचेच. सहभर्या रायासी, ठेवीत झाले कारागृहासी. पुत्र शोके बहुत्यासी, राज्य भोग चाड नाही. चित्र वर्मा राव देखा, कन्या ठेविली ममत्विका. प्राण तिजू पाही निका, लोक निंदतील म्हणूनी. राव म्हणे कन्येसी, पुत्र नाही आमचे वंशी. कन्या एक तू अम्मासी, पुत्रापरी राहटावे. लोक निंदतील अम्मासी, वैधव्य आले परीयसी. वर्ष एक क्रमी लियासी, पुढे आचार करी ओबाळे. पित्याचे वचन ऐकोनी, करीतसे बहु चिंतनी. म्हणे देवा शूळ पाणी, केवी माथे गांजिले. ऐसा विचारुनी मानसी, व्रत आचारे तत्परेसी. सोमवार उपवासासी, ईश्वर पूजा करीतसे. इकडे तो राजकुमार, बुडाला होता गंगापूर. गेला जेथे पाताळ नगर, वासुकी जेथे राज्य करी. नगर लोकाची आनारी, आल्या होत्या नदी तीरी. राजकुमार आला पुरी, नदी तटाकी वाहतसे. देखोनिया नागकन्या, काढती संतोषे करुनिया. अमृता शिंपिती आणुनिया, सावध केला तया ते. कन्या मिळून त्यासी, घेऊनी जाती तक्षकापासी. विचित्र नगर परीयसी, राजपुत्र पाहतसे. पाही पाताळ नगर रचना, जैसी शोभा इंद्रभुवना. गोपुरे दिसती महारत्ना, विद्युत लतेचे परी. इंद्र नीळ वैडूर्येसी, माणके मुक्ता फळासी. महारम्यपुरी जैसी, सूर्यकांती मिरवत. चंद्रकांती सरिसी भूमी, महाद्वारे कपाट हेमी. अनेक रत्ने नाही उपमी, ऐशी मंदिरा प्रवेशला. पुढे देखली सभा थोर, समस्त बैसले सर्पाकार. आश्चर्य करी राजकुमार, असंख्य सर्प दिसताती. सभेमध्ये अति शोभित, मध्ये बैसला जगन्नाथ. जैसी सूर्यकांती पाकत, अति उन्नत बैसला. अनेक शत फणा दिसती, जैशी वीज लखलखिती. पितांबरे सज्जोती, रत्नकुंडल मंडित. अनेक रत्न खचित देखा, मुकुट मिरवती सहस्र एका. सहस्र फणी मिरवे तक्षका, ऐसा सभे बैसला असे.
रूपैवन नागकन्या नानाभरणे लेवुनिया अनेक सहस्र येऊनिया सेवा करती तक्षकाची. ऐशा सभास्थानी देख राव बैसला तक्षक देखो निया राजकुमारक नमन करी साष्टांगी. तक्षक पुसे नागकन्येसी कैसा कुमारा निलासी सुलक्षण दिसतो कैसी कोठे होता म्हणे तया. नागकन्या म्हणती त्यासी नेनो नाम यांचे वंशी वाहत आला यमुनेशी घेऊन आलो तुम्हा जवळी. तक्षक पुसे राजकुमारासी नाम कवन कवने वंशी काय कारणे आलासी कवन देशी वास तुझा. सांगे राजकुमार देखा आम्ही भूमंडळ नायका नैषद राजपती एका नळनामी पुण्यश्लोक. त्याचा पुत्र इंद्रसेन जन्म आमचा त्यापासून चंद्रांगद नामी आपण गेलो होतो शुशुरगृहा. जल क्रीडा करावयासी गेलो होतो यमुनेसी विधिवशे आम्हासी बुडालो नदी अवधारा. वाहत आलो नदीत नागकन्या सज देखत घेऊनी आल्या तुम्हा प्रत पूर्वभाग्ये करुणी. पूर्वार्जित पुण्यवंशी भेटी झाली चरणासी धन्य माझे जीवितवासी कृतार्थ झालो म्हणतसे. करुणावचन ऐकोनी तक्षक बोले संतोषोनी नको भिऊ म्हणोनी धैर्यतया दिदले. शेष म्हणे रे बाळा तू आयसी मन निर्मळा तुमचे घरी सर्व काळा दैवत कोण पूजितसा. ऐसे कोणी राजकुमार हर्ष झाला निर्भर सांगतसे विस्तार आपला देव शंकर. सकळ देवांचा देव नाम ज्याचे सदाशिव वामंगी उमा पूर्व त्याला पूजू निरंतर. त्यापासून जनित ब्रह्म सृष्टी सुजितो अनुपमा तो सदाशिव अम्मा निज दैवत निर्धारी. तयाच्या सत्वगुणेसी विष्णू उपजला परीसी प्रतिपाळक लोकांसी तो सदाशिव आराधितो. त्याच्या तामस गुणे जाण एकादश रुद्रगण उपजले असती या कारण प्रलय करताय नाव. दाता विदाता आपण उपत्ती स्थिती लया कारण तेजासी तेजसे जाण तैसा ईश्वर पूजित सो. पृथ्वी आप तेजासी जो पूर्ण वायू आकाशी तैसा पूजित सो शिवासी म्हणे राजकुमार देखा. सर्वाभूती असे संपूर्ण चिन्मय आपण निरंजन जो रूपे असे अचिंतन तो ईश्वर पूजित सो. ज्याची कथा वेद जाहले तक्षक शेष ज्याची कुंडले त्रिनेत्री असे चंद्रमौळे तैसा शंकर पूजित सो. ऐसे कुणी वचन तक्षक संतोषला ती गहन राजकुमारा लिंगून तुष्टलो म्हणतसे. तक्षक बोले तैवेळी तुझ देईन राज्य सकळी तुवा राहावे पाताळी आनंद भाग्य भोगित. माझ्या लोकी जे जे रत्न ते ते देईन तुझ कारण पावोन या समास्थान सुखे येथे राहावे. पाताळ लोकी विरचना पहावी तुवा अनुपमा कल्पवृक्ष मनोरमा आहेत माझ्या नगरात. अमृत न देखती स्वप्नी कोणी ते भरले ऐसे जैसे पाणी तळी बावी पोखरणी अमृताच्या माझ्या घरात. नाही मरण तव येथे रोग पिडादी समजते नेनती कोणी स्वप्नावस्थे ऐसे नगर माझे अवधारा. सुखे राहावे येथे स्वस्त तक्षक कुमारक सांगत राजपुत्र असे विन्वित करुणावचने अवधारा. राजपुत्र विन्वी तक्षकासी मी एकलाची पितयाची कुशी भार्या 14 वर्षी शिवपूजनी रत सदा. नूतन झाले माझे पाणिरण गुंतले तेथे अंतकरण पाहीन माता पिता चरण तेने सर्वस्व पावलो. आपण बुडालो नदीत पिता माता दुःख करीत पत्नी जीवत्यागी न सत्य हत्या पडे मस्तकी. देखिले तव चरण आपण तेने झालो धन्य धन्य रक्षिला आपण माझा प्राण दर्शन करा माता पिता. तक्षक झाला संतोषित नाना रत्ने यासी देत अमृत पाजले बहुत आणि कधी दिले श्रीसी. कल्पवृक्ष फळे देती अपूर्व वस्तू आरभणे त्यासी जे अपूर्व असे क्षिती अमूल्य वस्तू देता झाला. इतुके देऊनी कुमरकासी तक्षक बोले परीसी जे जे काळी अम्मा स्मरणी तो कार्य सिद्ध पावेल. आणि संतोषोनी चित्ती वश्री वाहने मागुती तुरंग दिदले मनोगती सवेदे कुमारा आपल्या. चंद्रांगद कुमारासी इतके दिदले आनंदेसी निरोप दिदला परीसी वाहन तुरंग मनोहर. तक्षकान मुनी त्वरित वारुवरी आरूढ राजसूत मनोवेगे मार्ग क्रमित नागकुमार सवे जाना.
जे स्थानी बुडाला होता तेथे पावला क्षण न लागता, निघाला बाहेर वारू सहिता, नदी तटाके उभा असे. सोमवार त्या दिवशी सीमंतीने आली स्नानासी, सवे होत्या सखे सेवेसी, नदी तिरी उभी असे. सीमंतीने म्हणे सखयासी, आश्चर्य वाटे मानसी, उदगातुनी निघाला परियसी, सवे असे नागपुत्र. राक्षस होई का वेश धरू, रूप धरिले असे नरू, दिसत असे मनोहरू, तुरुंगारूढ झाला असे. कैसे पाहाव रूप यासी, जेवी सूर्यप्रकाशी, दिव्य मालांबरे कैसे सुगंध से परिमळा. 10 योजनेपर्यंत सुवास येत असे अमित, पूर्वी देखील असे रूपवंत, भासे त्यासी पहिला. स्थिर स्थिर भयभीत, याची आपाती स्वरूपता, आपला पती सादृश्य म्हणता, रूप आठविते वेळी. राजपुत्र पाये तेसी, म्हणे स्वरूपे माझे श्रेयसी, गळ सरी न दिसे कंठासी, हार नसे मुक्ता फळ. अवलोकित असे अंग कोण, न दिसे हळदी करी कंकण, चित्ती व्याकुळ रूपहीन, सदृश दिसे प्राणेश्वरी. मनी विचारे मागुता, रूप तिचे आठविता, तुरुंगावरुनी उतरता, नदी तीरी बैसला असे. बोलवुनी तेसी, पुसतसे अति प्रेमसी, तुझा जन्म कौनी वंशी, पुरुष तुझा कोण सांगे. का कोमाईल सबाळपणी, दिससी शोके म्लान लक्षणी, सांगावे मज विस्तारणी, अति स्नेहे पुसतसे. एकोणी सीमंतीने देखा, आपण न बोले लज्ज एका, सखियासी म्हणे बालिका, वृत्तांत सांगा समस्त. सखिया सांगती तयासी, हे सीमंतीने नाम परियसी, चंद्रागदाची महेशी, चित्रवर्माची हे कन्या, हिचा पती अति सुंदर, चंद्रांगद नामे थोर. जळ क्रीडा करिता फार, येथे बुडाला नदीत, तेने शोक करिता ऐसी, वैधव्य आले परियसी. दुःख करीत 3 वर्षे, लावण्याचे हरपले. सोमवार व्रत करीत, उपवास पूजा दिया चरत, आज स्नानानिमित्त आली असे नदीसी. इच्छा शुश्रुराची स्थिती देखा, पुत्र शोके विकळ एका, राज्य घेतले दयाधिका, कारागृही घातले. या कारणे सीमंतीने नित्य पूजा शूलपाणी, सोमवार उपोषणी म्हणून करती परियसा. इतके संख्या सांगती, मग बोले आपण सीमंती, किमर्थ पुसता आम्हा प्रती, आपण कोण कंदर्परूपी. गंधर्व किंवा तुम्ही देव, किन्नर अथवा सिद्ध गंधर्व, नररूप दिसता मानव, आमुते पुसता कौन कार्या. स्नेह भावे करोनी, पुसता तुम्ही अति गहनी, पूर्वी दिकेले होते नयनी, नकळे कोण म्हणतसे. आप्त भाव माझ्या मनी, स्वजन तसे दिसता नयनी, नाम सांगा म्हणून आठवी रूपपतीचे. आठवूनी पतीचे रूप, करू लागले अति प्रलाप, धरणी पडली रुदित बाष्प, महादुःख करीतसे. तेचे दुःख देखुनी नयनी, कुमार विलोकी तटस्थपणे, मुहूर्त एक सावरुनी, आपण दुःख करीतसे. दुःख करुनिया देखा, प्रक्षाळिले आपल्या मुखा, उगी राहे म्हणे एका, आमचे नाम सिद्ध म्हणे. सीमंतीने करिता शोक अपार, जवळी आला राजकुमार, हाती धरले संवत्सर, संभुकितसे प्रेम भावे. एकांती सांगेतीयसी, म्हणे तुझ्या भ्रातारासी, देखले आम्ही सृष्टीसी, सुखी आता असावे. तव व्रत पुण्य करोनी, पती शीघ्र पासी नयनी, चिंता करू नको म्हणून तृतीय दिनी भेटेल. तव पती माझा सखा, प्राण तुझी एका, संदेह न करी ओ बालिका, आन शिवचरणाची. ऐसे एकांती सांगून, प्रगट न करी म्हणून, दुःख आठवले एकूण, सीमंतीने बाळिकेसी. सुटल्या दारालोचनी, प्रेमे रडे स्पंदोनी, विचार करी सीमंतीने, हाची होय मम पती. पती सारखे मुख कमळ, नयन सुंदर अति कोमळ, ध्वनी बोलता याची मंजुळ, अति गंभीर बोलतसे. मृदुवाणी पती सरसी, तैसाची बोले तो हर्षी, धरिता माझी आकरासी, अति मृदू लागले. माझे पतीचे लक्षण, मी जाणे सर्व पूर्ण, हाची होय माझा प्राण, समस्त चिन्हे असती. यास देखोनी नयनी, दारा सुटल्या प्रेमे जीवनी, नवल परी विचारुनी, मागुती अनुमान करीत. दैवहीन से आपण, कैसा पती येईल म्हणून, बुडाला नदीत जाऊन, मागुती कैसे भ्रांती म्हणे. मेला पती मागुती येता, ऐशी न ऐकली कानी कथा, स्वप्न देखील की भ्राता, काय कळली माझे मना. धूर्त होय की वेशधारी, राक्षस यक्ष किंवा किन्नरी,
कपटे प्रगटला नदी तीरी म्हणून कल्पना करीतसे, किंवा पावला शिवव्रते की धाडीला गिरिजानाथे, संकट जाणून आमच्या येथे मैत्री कारणी धाडीला. ज्यास प्रसन्न शंकर त्यास कैचा दुःख विकार, चिंतिले पाहिजे निर्धार ऐसे चिंती श्रीमंतीने. ऐसे होता राजकुमार आरुडला वारूवर, निरोप मागे प्रीतिकर श्रीमंतीने नारीसी. निघाला अश्वमनोवेगे पातला नगराती शीघ्रे, वासुकी पुत्र होता संगे तया पाठवी नगरात. त्वा जाऊनी वैरियासी इष्टती सांगावा देयासी, न एकता तो बोलासी सवोरी न बोलावे. ऐसे वचन ऐकोनी त्वरित पावला राजभुवनी, उभा राहुनी कठोर वचनी बोलतसे नराधिपतीसी. चला शीघ्र कुटुंबेसी चंद्रांगदाचे भेटीसी, तक्षकाचे दर्शनासी गेला होता पाताळी. कलिंदिये नदीत बुडाला हे कोणी आमात, तुम्ही केला स्वामी घात राज्य घेतले इंद्रसेनाचे. आता सांगेन तुम्हासी चाड असे जरी प्राणासी, शरण जावे तयासी इंद्रसेना स्थापुनी. तक्षका सारखा मित्र जोडला दिदले नवनाग सहस्र सबळा, शीघ्र लागा चरण कमळा चंद्रांगदाचे जाऊनी. न एकाल माझ्या वचना तरी आताची घेतो प्राणा, तक्षके पाठविले आपणा परिपत्या कारणी हो. ऐसे वचन ऐकोनी शत्रू भयभीत मनी, हीन बुद्धी केली जाणूनी आता शरण रिगावे. जरी करू बलात्कार तक्षक करील संवार, लोकात होई निंदा फार प्राण जाईल आपुला. ऐसे विचारुनी मानसी बाहेर आणती इंद्रसेनासी, नाना शस्त्रे आभरणेसी सिंहासनी बैसविला. सकळ विनविती त्यासी अपराध घडला आम्हासी, प्राण सखा वेगसी म्हणून चरणी लागले. राया इंद्रसेनासी तक्षक पुत्र सांगित्यासी, तुमचा पुत्र आला परियसी वासुकी भेटी गेला होता. एकोणी राव संतोषी आठवोनी अधिक दुःखासी, मूर्छा येऊनी धरणीसी पत्नीसहित पडियेला. नाग कुमरे उठविले त्यासी दुःख कायसा करावे हर्षी, येईल पुत्र भेटीसी त्वरे करुनी आताची. मग रावती हर्षी बोलावीत मंत्रियासी, नगर शृंगार वयासी निरोप दिला तैवेळी. ऐसा निरोप देऊन भेटी निघाला आपण, सकळ दायाद स्वजन राणी वसादी करुणी. मंत्री पुरोहितासहित निघाले लोक समस्त, कौतुक पाहू म्हणत मेला पुत्र कैसा आला. आनंद झाला सकळिका राव मानी महारिका, पाहुनी म्हणी पुत्र मुखा अति आवडीने अवधारा. सवे वाजंत्र्याचे गजर नगर लोका संतोष थोर, करिता ती जय जयकार अति उल्हास करिता ती. ऐसे प्रेमे पुत्रासी भेटी झाली रायासी, चंद्रांगद पितयासी नमस्कारी साष्टांगे. अति प्रेमे पुत्रासी आलंगी राव त्वरेसी, सद्गदित कंठेसी नेत्रे सुटल्या अश्रुधारा. पुत्रासी म्हणे इंद्रसेन आलासी बाळा माझा प्राण, श्रमलो होतो तुझ विना म्हणून सांगे दुःख आपुले. माते ते आलिंगून दुःख करीतो अति गहन, विनवीत ते संबोखून मज निमित्त कष्टलीसी. पुत्र नव्हे मी तुमचा शत्रू जाऊनी आपले सुखार्थू, तुम्हा दुखविले की बहुतू निधीच सुख तुम्हा ते. आपण जाऊन या पाताळी राहिलो सुखे शेषाजवळी, तुम्ही कष्टलीत बहुत काळी मज निमित्त अहोरात्र. काष्टा सरी अंतकरण माझे असे की सत्य जाण, माता जीव जैसे मेन पुत्रानिमित्त कष्ट बहुत. माता पितयाचे दुःख जो नेने तोची शतमूर्ख, उत्तीर्ण व्हावया अशक्य स्तनपान एक घडीची. माते विन देव देखा पुत्रासी नाही विषेखा, कवन उत्तीर्ण नवे का माता केवळ मृडानी. दुःख देत जननीसी जो जाये मुकुरासी, पुत्र नव्हे त्याचे वंशी सप्तजन्मी दरिद्री. ऐसे मातेसे विनवोनी भेटे तसे तो भाव बहिणी, इष्ट सोय अखिल जनी प्रधान समवेत नागरिका. इतुकिया अवसरी प्रवेश केला नगराभितरी, समारंभ केला अति थोरी पावले निज मंदिरा. तक्षकाचे पुत्रासी गौरविले सन्मानेसी, वस्त्रभूषणी रत्नेसी इंद्रसनी अति प्रीती. चंद्रांगद सांगे पितयासी तक्षक उपकार विस्तारेसी, प्राण वाचविला अम्मासी द्रव्य दिदले अपार. सुंदर वस्त्राभरणे दिदली होती तक्षकाने, पिता दिकोणी संतोषाने म्हणे धन्य तक्षक.
निरोप दिदला नागपुत्रासी, बोळविले तयासी, मृत्यू पाठविले वेगसी, चित्रवर्माचे नगरात. राव म्हणे तैवेळी, सून माझी दैवी आगळी, तिचे धर्म वाचला बळी, पुत्र माझा उधारा. तिने आराधिला शंकर, तेने कंकणे चुडे स्थिर, तिने वाचला माझा कुमर, सौभाग्यवती सून माझी. म्हणून पाठविले वेगेसी, लिहून या वर्तमानासी, चित्रवर्मा रायासी इंद्रसेन रायाने. हीर निघाले सत्वरी, चित्रवर्माचे नगरी, व्यवस्था सांगितली कुसरी, चंद्रांगद शुभ वार्ता. संतोषी राजा ऐकोनी देखा, करिता झाला महासुखा, दाने ददली अपारयिका, रत्नभूषणे रासी. इंद्रसेन राजा सत्वर, पुनरपी करावया वराड थोर, चंद्रांगद बडीवार, सेना घेऊन निघाला, मोहत्साह झाला थोर, ओराड केले धुरंधर, चंद्रांगद प्रीती कर, सीमंतिनीसी भेटला. पाताळीची अमोल वस्तू, प्राणेश्वरीसी अर्पित, पाजिता झाला अमृत, महानंद प्रवर्तला. कल्पवृक्ष फळ देखा, देवनी तोषविले नायका, अमूल्य वर्षभरणी देखा, दर्श योजने तेज फाके. ऐसा उत्साह केला, आपले पुरीसी निघाला, सीमंतीने वैभवाला, जोडा नसे त्रिभुवनी. मग जाऊनी नगरासी, राज्य स्थापिले पुत्रासी, 10 सहस्र पूर्ण वर्षी राज्य केले चंद्रांगदे. सीमंतीने करी व्रतासी, उपवास सोमवारासी, पूजिले गौरीहरासी, म्हणून पावले इष्टार्थ. ऐसे विचित्र असे व्रत, म्हणून सांगे श्री गुरुनाथ, एक सुवासिनी म्हणत अतिप्रीती निरूपिले. ऐसे करीव आता व्रत, चुडे कंकणे अखंडित, कन्या पुत्र होती बहुत, आमचे वाक्य उदारी. दंपत्य विनवी श्री गुरुसी, तुमची चरण सेवा अम्मासी, पूर्वितो मनोरथासी, अम्मा व्रत कायसे. आमचा तू प्राणनायक, तुझ वाचुनी नेनो अनिक, तव स्मरण मात्रे असे निक, म्हणून चरणी लागली. श्री गुरु म्हणती तयासी, आमचे निरोप करायसी, व्रत आचरा सोमवारासी, तेची सेवा अम्मा पावे. निरोप घेऊन श्री गुरुचा, नेम धरिला सोमवाराचा, भेटी लागी तयाच्या, माता पिता पावली. एकोनिया कन्या पुत्र वार्ता, संतोषली त्याची माता, द्रव्य वेचिले अपरिमिता, समाराधना ब्रह्मनासी. पूजा करीती श्री गुरुसी, आनंद ती मानसी, समारंभ दिवारनिशी, बहुत करीती भक्तीने. ऐशी परिवंदोनी, श्री गुरुचा निरोप घेऊनी, गेली ग्रामा परतोनी, ख्याती झाली चौराश्री. पुढे त्या दाम्पत्तीसी, 5 पुत्र शतायुषी, झाले आशीर्वादेसी श्री गुरुरायाच्या. प्रतिवर्षी दर्शनासी, दंपत्ती येती भक्तीसी, ऐसे शिष्यापरियसी, श्री गुरुचे महात्म्य. ऐसे श्री गुरुचरित्र, सिद्ध सांगे पवित्र, नामधारक ती प्रीती, एकतसे अवधारा. गंगाधराचा कुमार, सरस्वती विनवी गुरु किंकर, स्वामी माझा पारंपार, श्री नृसिंह सरस्वती. ऐसा वरद मूर्ती देखा, सकळ जण तुम्ही एका, प्रसन्न होईल तत्काळिका, न धरावा संदेह मानसी. साखर स्वादू म्हणावयासी, उपमा द्यावी कायसी, मनगटीचे कंकणासी, आरसा कासया पाहिजे. प्रत्यक्ष पाहता दृष्टांतेसी, प्रमाण कासया परियेसी, ख्याती असे भूमंडळासी, कीर्ती श्री गुरु यतीची. एका भुजन समस्त, सांगतो मी उत्तम हित, सेवा करिता श्री गुरुनाथ, त्वरित होय मन कामना. अमृताची आरवटी, घातली असे गोमटी, पान करा हो तुम्ही गोटी, धनीवरी सकळीक. श्री गुरुचरित्र कामधेनू, एकता होय पतित पावनो, नाम ज्याचे कामधेनू, तो चिंतिले पुरवित. इति श्री गुरुचरित्रामृत, श्रीमंतीने आख्यान विख्यात, 35 अध्यायात कथासार सांगितले. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पांतरो, श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने, सिद्धनामधारक संवादे, सीमंतीनाख्यानं नाम 35 श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु.